ए काय ग कमळे, उद्या मी याच गाण्यावर व्हिडिओ बनवणार आणि सगळ्यांनी पाठवणार. कसली मज्जा येईल नाही उद्या. अगं आय 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 आय, कसली भारी मेहंदी काढली आहे ग कमळे. नयनतारा मॅडमनी मेहंदीवाला बी कसल्या भारी पाठवल्यात ग. लयच भारी मेहंदी काढली आहे कमळे. काय बी म्हण, तुझी सासू की नाही एकदम सॉलिडच बाई आहे बघ. आता काय बाई, नवरा भारी, सासू भारी, ननन जाऊ दीर सासरा सगळंच लय भारी. आणि काय पाहिजे का एका पोरीला. कमळे, मला तर विश्वासच बसत ना ग का तुझं उद्या साखरपुडा आहे म्हणून. कमळे, मी लय खुश आहे बघ. ए कमळे, अगो बाई जस जसा साखरपुडा जवळ येत चाललाय ना तसा चेहरा खुलत चाललाय. अगं बाई आरशात बघ. अरे बघतोस काय. हे घे चेअर्स करा दे. खरंच वाटत नाही रे. आता काय. अरे स्वप्नच आहे असं वाटतंय. येडा आहेस का रे तू जरा. जैनी, ये सपना नहीं, ये हकीकत है. तुझा राजकुमार ना तुझ्या घरी ठेव. तुझी फालतू मिमिक्री ना एक दिवशी मारून टाकेल मला. काय पण बोलायचं नाही. हाँ, ये बघ, जो पहले से ही कमरे पे मर मिटा है और वो फिर से क्या मरेगा. कांद्याचा वास येतोय साहेबा. कांद्याचा आवाज. हे बोलू कांद्याचा आवाज. काहीतरी बोलू. कांद्याचा आवाज येतो. मला बोलायचं नाही. साहेबा, मला माझी आणि कमळीची पहिली भेट आठवते. गावातली. अशी नुसत बिनधास्त, निडर, बेधडकपणे सगळ्याला सामोरी जाणारी कमळी. मुंबईत आल्यावर खूप हाल झाले पण तिचे. आधी घराचा प्रॉब्लेम, ते कॉलेजमध्ये ऍडमिशनचे प्रॉब्लेम्स, परीक्षा, सगळंच. पण सगळं जिद्दीने ती फेस करत गेली. त्यात आमची मैत्री फुलत गेली आणि आज चक्क एंगेजमेंट होणार आहे आमची. इट्स अ बिग डील. आणि आईला कमळी तशी फारशी कधी नाही आवडली. अर्थात मला हे माहिती होतं की कधी ना कधी तिचं मत बदलेल कमळीबद्दलचं, आणि ते बदललं. आफ्टर ऑल ब्युटी लाईज इन सिम्प्लिसिटी. नाही रे, तू कितीही चिमटे काढ, मला नाहीच विश्वास बसत. हे स्वप्नच आहे असं वाटतं. फेकून मारेन ना. अरे बघ ना, पकड. आता मला काय. असं हे बघ, मी असा एंगेजमेंट साठी उभा आहे. हां डॉक्टर, माणसाच्या नखांचा मेडिकल टर्म मध्ये कशासाठी उपयोग होऊ शकतो. DNA टेस्ट. ओके, थँक्यू डॉक्टर, थँक्यू. म्हणजे माझा अंदाज खरा ठरला तर. हे सगळं जे काही चाललंय ते माझ्या आणि कमळीच्या DNA टेस्टसाठी चाललंय. तर काका, येईन घे. तुम्ही सांगितलेलं काम मी केलं. काय झालं मग, काय समजलं. मी त्या कडू आजीच्या मागं गेलतो तेव्हा त्या गुजर चौकातल्या एका लॅबमध्ये गेले. त्या लॅबचं नाव पाहिलंस. होय, बघितलं की. फाईन लाईफ असं नाव होतं त्या लॅबचं. फाईन लॅब. वा बाळा, खूप मोठं काम केलंस तू. आता इथून पुढे मी बघतो काय करायचं ते. काका, त्या कडू आजीचं पुन्हा काहीतरी कांड करायची तयारी सुरू आहे काय. त्यासाठी तर चाललंय सगळं. तू जा. थँक्यू. मी बघतो काय करायचं ते. मला वेळ न घालवता लवकरात लवकर त्या लॅबला जायला हवा. आपल्या कमळीचं भविष्य एकदा सुरक्षित झालं ना की आपल्यावरची मोठी जबाबदारी पार पडेल. कमळी लग्न करून तिच्या घरी गेली ना की मग मी आनंदाने मरायला मोकळी. ओह नाही, मरणाची भाषा नाही करत मी. हा, एवढ्यात काही मरत नाहीये मी. पण मला सांगा, मरण कुणाला चुकलंय का. माझं म्हणणं एवढंच होतं
की आपल्या लाडक्या नातीचं सगळं उत्तम झालं, ती सुखी झाली की आपली काळजी मिटली ना. बरं, नयनतारा मला म्हणत होती की साखरपुड्यासाठी हॉल बुक करूया, पण मीच तिला म्हटलं, अगं हॉल कशाला, इथे या वास्तूतच करूया ना साखरपुडा, कमळीच्या हक्काच्या घरात. तुम्ही सुद्धा खूप खुश आहात ना. माझी औषधं घेते. आजी कमळी ये ना. काय ग बाळा, झोप येत नाही? बस बस बस. आज एका मुलीला जागेपणीच कुणाची तरी स्वप्न पडत असतील, हो ना? मला कल्पना आहे, साखरपुड्याच्या आदल्या दिवशी, लग्नाच्या आदल्या दिवशी मुलीच्या मनात किती हुरहुर असेल. येणारा दिवस नवं नातं घेऊन येणार, या विचाराने झोप लागत नसेल ना. नाही आजी, असं काही नाही. काय तसं काही नाही. आजी आहे मी तुझी, मला सगळं कळतं. आज या घरची लेक म्हणता म्हणता उद्या त्या घरची सून होणार तू.